मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये शुभम सर आले आणि आपला काय आपली मॅच चालू आहे पण आमची बॅटिंग आहे. तर कसं आहे पब्लिक, तुम्ही तुमचा लाडका शुभमने माझे स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये. तुमच्या भाऊने पुन्हा एकदा ब्लॉग मी चालू केले आणि आज रविवार असल्यामुळे मी रूमवर असं पडलेलो आहे. म्हणून मला येतो एक कंटाळा आणि कपडे पण लय मोठे धुवायचे, तर करू काय ना काही. आणि दुपार झाली आणि मोबाईलला हार्ट अटॅक येतात आपल्या, म्हणून काही दिवस आपण काय ब्लॉग बनवले नव्हते. तर पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. तर जोपर्यंत आता 10,000 होत नाही तोपर्यंत तुमचं होतं काही थांबणार नाही. हे बघा हे पलटण लोक हे सगळे लांबून आले आहेत, लय लांबून आले. हे कुठून आले? नाशिक त्र्यंबकेश्वर बघा, नाशिक त्र्यंबकेश्वरून आलेले आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी कुठला आहे माहिती की नाही? मित्रांनो तेवढं मला सांगा तुम्ही कुठल्याही कमेंट मधून. आणि सगळे असे पडले जसे की म्हणतात ते पाण्यात मासे तडपडतात तसे आम्ही तडपडून राहिले. आणि आता सध्या विषय काय झालाय माहितीये का, आम्हाला धुवायचे कपडे आणि कपडे कोण धुवायचे माहितीये का मला? शिवम सर. हे काय शिवम सर आतमध्ये? अरे अरे कोणच नाही मित्रांनो, मला वाटलं काय शिवम सर आहे. विषय असा झालाय की कोणच नाही, म्हणजे आता मला कपडे धुण्यास एकदम फ्री टाइम भेटलाय आणि ते धुवून घेईल. आणि बघा इथं मस्त झोपले सगळे सर, बघा मस्त बघ झोपले. गर्लफ्रेंडला तर नाही बोलते ते सर. पिक्चर बघत सर. आणि विषय म्हणलं तर कसा माहिती का, आम्ही आहे 5व्या फ्लोअरवर मस्त आम्ही तिघं चौघं नाही का. आज पुण्यात जास्त ऊन आहे, चालू आहे पावसाळा पण इथं उन्हाळा चालू झाला आहे आमच्या इथं. विषय जरा अलग आहे कारण की आम्ही बघा सर ना फोन पेचा बँक बॅलन्स दाखवतात ते आम्हाला. सर किती आहे? सर 1 लाख रुपीज. किती 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 1,50,000. काय बघा सर एवढा पैसा आहे मित्रांनो. आणि तुमचा भाऊ आता गरीबच आहे. कुठे बोलू शकत नाही. 1,50,000 288 बघा, रुपये जास्तच होणार. अरे सर झूम झालं नाही ते का माहिती का, असं झालं. कट होऊन जाईल सर, कट होऊन जाईल. कस काय कटवणार मी? काय UTS नंबर घेणार मग मित्रांनो आपल्या तुमच्या भावाला करायचे का कपडे तर धुवायचे माहिती का. इथं 2 पडले, तिकडं 3 पडले आणि एवढं कामं असून पण तुमचा भाऊ निवांतपणे झोपलेला माहितीये का. इथं पण एक पडलंय. हे तर डायरेक्ट ते इश्क गर्लफ्रेंडलाच बोलत बसतात दिवस रात. तसं की सर तू मुझसे प्यार करती है क्या नहीं करती, सेम तसं माझे हाल होते. पण काय करू, सोडून गेली मला. ते म्हणतात ना दुःख भरी कहाणी हमारी भी थी और हमारी भी है. तर मित्रांनो काय करावं माहितीये का, आता मी ना काय करतो कपडे बिपडे धुवून घेतो ना. मला कसं कपडे धुतले नाही ना विषय अवघड व्हायचा है ना, त्यामुळे कपड्याकडे धुवून घेतो. आणि लय मोठे कपडे असे पण नाही की 2-3 आहे. हे बघा एवढे नाही, ही आपली बॅग आहे, एवढे नाही. दुसऱ्यांचे धुवायला काय आपल्याला काम नाही. आपले या बॅग मध्ये ती कपडे धुवायचे. त्या थोडा वेळ आराम करणार, 3-4 वाजता धुणार आहे. एवढ्या लवकर काय मला काय बाईक पण नाही काही कपडे धुवून दे है की नाही. हा नाहीये, काय माहित कधी यायच्या नशिबात. आणि बघा ना समोरून काय व्ह्यू दिसतो बघा ना, बघा समोर मस्त डोंगर वगैरे. मित्रांनो इथं आल्यापासून एक चांगलं झालंय की म्हणजे काय ना काय करायला भेटतं. म्हणजे असंच मी गावी मुंबईला होतो असंच भटकत होतो इकडे तिकडे तरी काय ना काय भेटलंय. नाही तर इथं उन्हामध्ये मी आणि माझा मित्र मस्त ज्वाला घेत जातो. तर मित्रांनो काय करतो मी कपडे वगैरे धुतो, नाही तर थोडं आराम करून तुम्हाला भेटतो सीधा. चांगला मोबाईल मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये शुभम सर आले आणि आपली मॅच चालू आहे पण आमची बॅटिंग आहे. स्कोर किती झालाय काय माहिती मित्रांनो, स्कोर काय माहित झाला माहित नाही. पण बघा ते बघा शिवराज सर ओरडून राहिली कारण की मस्त की मॅच चालू आहे. आज संडे आहे ना. आणि शिवम सर त्यांच्याच मोबाईल घेतो, माझ्या मोबाईलला चार्जिंगच नाही, त्याविषयी असं झालंय. बघा बघू आता आमची तर बॅटिंग चालू आहे कारण की पहिली मॅच आम्ही 5वी मॅच जिंकलेलो आहे. तेव्हा काय बॉल टाकलाय वाईट बॉल वाईट नाही सर आता मॅच चालू आहे. विषय नाही. काय म्हणतात
हमारे शुभम सर के चैनल को लाइक करो, फॉलो करो, सब्सक्राइब करो, शेयर करो और जल्दी जल्दी शुभम सर के 1 मिलियन फॉलोअर जल्दी जल्दी कंप्लीट करो. हमें क्या करना है? 6 कुठे अरे मित्रांनो स्कोर माहित नाही पण षटकार गेलेला आहे याच प्रकारे. 6 का या बंद्याची काय अर्धशतक झालेलं आहे. सर तुमचं नाव काय? शिंदे सर, कुठले? मंगळवेढा, हे कुठं आलं? सोलापूर जिल्हा. हे सोलापूर कोल्हापूरचे 15-52 आहे की नाही. नाही तर बघा एवढे सारे मोबाईल विकले की चांगलाच पैसा येतो बघा, आहे की नाही. मित्रांनो त्याचा मोबाईल आहे आता आपला मोबाईल वाईट कुठे नारळ आहे का तू व्हिडिओ काढ फक्त. मस्त घे आता काय वाईट मस्त खेळून मिळून आता माहिती आहे काय इश्यू झालाय ते का पुरा थकलेलो आहे आणि कसं वातावरण माहिती ना पुण्यातलं एकदम कडक बसलं आणि बघा इथं मस्त मंडळी बसली आहे सगळी. ते दुपारी बसलेले तसे आता बसले आणि मी तर मस्त इथं आता कसं फ्रेश वगैरे झालोय आणि बघा मस्त पुण्यातलं वातावरण काय भारी आहे ना एकदम कडक मध्ये. आम्ही काय 6व्या फ्लोअरवर आहे. 6व्या फ्लोअरवर मस्त सगळेजण बसलोय. हे बघा खाली काय जण बसले ते बघा, खाली काय जण बसले इथं आहे. हे बघा हे दोघं बोलू राहिले आणि मी इथं. मित्रांनो इकडचं वातावरण म्हणलं थंडगार मस्त. आम्हाला नाही एसीची गरज नाही ना फॅनची गरज नाही, एकदम थंड वातावरण. बघा तुम्ही मस्त वातावरण आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटू तुम्हाला अशाच धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.